भंडारा जिल्ह्यात आधार कार्ड करिता विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असून मागील 3 वर्षापासून आधार कार्ड तयार होत नसल्याने आता विद्यार्थ्यांनी जावे कुठं असा प्रश्न पालकांना देखील पडला आहे। पवनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मेंढे गावातील विद्यार्थी व नागरिक मागील 3 वर्षापासून आधार कार्ड करिता नागपूर, भंडारा, पवनी येथे चक्रा मारत आहेत। 10वीच्या बोर्डाच्या फॉर्म भरण्याकरिता आधार कार्ड आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, मात्र त्यांचे आधार कार्डच बनत नाही। मागील 3 वर्षापासून मेंढेगाव येथील 20 ते 30 लोकांचे आधार कार्ड रिजेक्ट होत असून या संदर्भात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथील कार्यालय फिरून देखील आधार कार्ड तयार होत नाही। कुणाला शाळेत गरज आहे तर कुणाला रेशन कार्ड करिता तर कुणाला निराधार योजनेचे पैसे मिळवण्याकरिता शासनाच्या प्रत्येक कार्यालयाचा उंबरठा झिजवला असला तरी आधार कार्ड तयार झाला नाही। आणि मी मेंढेगाव इथे राहते। मी शिक्षण घ्यायला भिवापूर इथे जाते। मी इयत्ता 10वी मध्ये आहे आणि आता मला बोर्डाचे फॉर्म भरण्यासाठी माझं आधार कार्ड आवश्यक आहे, पण काही कारणास्तव माझा आधार कार्ड रिजेक्ट झाला आहे आणि सर लोक म्हणत आहे की लवकरात लवकर तो आधार कार्ड अपडेट करावा। जर मला प्रॉब्लेम आलेच 10वीत, आता जर मी इतकी प्रयत्न करत आहे आणि इतका अभ्यास करून पण जर माझा म्हणजे परीक्षेला बसू नाही दिलं तर माझा किती लॉस। इतका प्रयत्न करून सुद्धा माझा जर बोर्डाच्या परीक्षेला मला बसू नाही दिलं तर माझं काय होणार। आता सध्या 3 वर्ष झाले आणि मी पहिल्यांदा तर पवनीला चालले, पवनीला आले 2-3दा अपडेट केलं पण त्यांनी सांगितलंच नाही, रिजेक्ट दाखवत होते। मग अजून म्हणे का भंडाराला जा, आम्ही कलेक्टर ऑफिसमध्येच गेलो, तिथं पण म्हणे प्रोसेस करायला सांगितली, कंट्रोल रूममध्ये जायला सांगितलं, तिथं पण आम्ही प्रोसेस केली, तिथं पण नाही झालं। मग अजून पावसाळ्यात मागच्या नागपूरमध्ये गेलो, मानकापूरमध्ये, तिथं सांगितलं की आपल्या राशन कार्डवर पूर्ण फोटो चिपकून सही सिक्का आणावा, पण तसं नाही होऊ शकत असे आपले तहसीलदार म्हणाले। तिथून वापस आलो, अजून आता पवनीला प्रोसेस करत आहे, तिथं पण नाही होऊ शकत म्हणते। आता आम्ही जायचं कुठं। मी आता 7वीमध्ये शिकते, मला आधार कार्डची खूप गरज आहे। स्कॉलरशिपलाही पण आधार कार्ड नाही जमत, पासबुकला पण आधार कार्ड नाही जमत, मग आधार कार्डशिवाय होत नाही, मग करावं तर कसं करावं। मला वाटची सर लोक म्हणतात अपडेट मारा, पण आम्ही भंडाराला गेलो, नागपूरला गेलो, कलेक्टर काय गेलो, पण होत नाही, प्रोसिजर करा म्हणते पण होतच नाही। आम्ही करावं तर का करावं जीवन। तुमचं नाव सांगा। सीमा मनोहर मोहिते, मेंढेगावची मी। माझ्या गावचे कमीत कमी 30-35 लोक आहेत आधार कार्डवाले, त्यांचं आधार कार्ड निघूनच नाही राहिले। 3-4 वर्षापासून प्रोसिजर करत आहेत पण निघतच नाहीत, अंगठेच लागत नाहीत। नागपूरपर्यंत गेले हे लोक, त्यांना कंट्रोलपासून वंचित राहावं लागायला लागले। आता 10वीचे पेपर आहेत मुलांना, ते पण आता बसू देणार नाही म्हणून सांगितलेलं आहे। आता हे जायचं कसं, कुठं जायचं आणि कसं जायचं, एवढीच विनंती आहे माझी। या लोकांचे अपडेट मारून या परीक्षेला लहान 7वीचे 8वीचे मुलं आहेत, वयस्कर आहेत, पेन्शनचे ह्याच्या बाबतीत सुद्धा ते अपडेटच मारून आणा म्हणत आहेत। आता ते अपडेट होऊनच नाही राहिले, थंब लागतच नाही, डोळ्याचं पण केलं थंब, आणि प्रत्येक भिवापूर, पवनी, भंडारा, नागपूर सगळीकडे फिरून आले हे लोक। मग आता जायचं कुठं हा पहा आता। त्यामुळे आधार कार्ड विना विद्यार्थ्यांचे भविष्य काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे मेंढे गावातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की आम्ही या देशाचे रहिवासी आहोत की नाही, त्यामुळे साहेब तुमचा आधार कार्ड तयार झाला, आमचा केव्हा बनणार असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत।